तर रामकृष्ण हरी मित्रांनो, आज मी बघणार आहोत आपल्या लाडक्या PMPL ने वन डे मध्ये पुण्याबाहेरील जास्तीत जास्त किती धार्मिक क्षेत्रांचे दर्शन घेता येईल. तर मी सकाळी रूम वरून सगळं आवरून स्वारगेट साठी 5 वाजता निघालो. आल्यावर गरमागरम चहा घेतला आणि 209 नंबरची गाडी पकडून सासवडच्या दिशेने निघालो. रस्त्याने सुंदर असा दिवे घाट लागला. घाटाच्या शेवटी दर्शन झाले जगाच्या मालकाचे. रंग रंगातून रंग रंगुनिया रंगी रंगला भंग. नंतर पोचलो सासवडला. सासवड वरून 210 नंबरची गाडी पकडून निघालो जेजुरीसाठी आणि सुंदर असा सूर्योदय झाला. जेजुरीला पोहोचल्यानंतर पहिले बानुबाईचे दर्शन घेतले. नंतर खंडोबारायाच्या आणि माळसारांच्या दर्शनासाठी निघालो. शिव शंभूच अवतार देवा तूच मल्हार, भैरवनाथाच अवतार देवा तूच मल्हार. मग जेजुरीवरून परत निघालो आणि 212 नंबरची गाडी पकडून मोरगावला आलो. सगळ जगाचा तारणहार तू, या विश्वाचा पालनहार तू, मोदक प्रिय तू, मंगलदाता भक्तांची का. मोरगाववरून बाप्पाचे दर्शन घेऊन 212 नंबरची गाडी पकडून सासवडला आलो. कळो तूच कर्म तुझे नाम धर्म. कळो तूच कर्म तुझे नाम धर्म. वारकरी पंथा पांडुरंग. सोपान काकांच्या समाधीचे दर्शन घेऊन सासवडवरून 210 नंबरची गाडी पकडून हडपसरला आलो आणि हडपसरवरून 183 नंबरची गाडी पकडून थेऊरला आलो. मनीत चिंतामणी चिंता मिटते पाहता क्षणी. मुख दर्शन जो तो घेई साठवी तो नैनातुनी. दर्शन घेऊन मंदिरात प्रसाद घेतला आणि थेऊरवरून 183 नंबरची गाडी पकडून वाघोलीला आलो. वाघोलीवरून 161 नंबरची गाडी पकडून रांजणगावला आलो. ओंकाराचं रूप तुझं चराचरामंदी, झाड येली पाना संग फुल तू सुगंधी, भगताचा पाठीराखा. गणरायाचे दर्शन घेऊन परत 161 नंबरची गाडी पकडून रात्री 8 पर्यंत वाघोलीला आलो. वाघोलीवरून 346 नंबरची गाडी पकडून मॅगझिनला आलो आणि तेथून 29 नंबरची गाडी पकडून आळंदीला आलो. माऊलीचे दर्शन घेऊन आळंदीवरून 29 नंबरची गाडी पकडून रूमवर येण्यासाठी रात्री 11:30 वाजले. तर संपूर्ण दिवसामध्ये 6 धार्मिक क्षेत्रांचे दर्शन झाले. असेच व्हिडिओ पाहण्यासाठी फॉलो करा. रामकृष्ण हरी.